मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक हल्ले करत आहेत। खरं तर मराठ्यांचं आरक्षण देवेंद्र फडणवीसांनीच कोर्टात टिकवलं होतं, परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते काढून घेण्यात आलं। मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना तयार करण्यात आला। ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने याच कार्यकाळात विधिमंडळात मंजूर झाले। त्यानंतर पुढे हे आरक्षण कोर्टात गेले आणि युती सरकारने घेतलेल्या मेहनतीमुळेच मराठा आरक्षण वैध ठरले। 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मात्र आरक्षण कोर्टात टिकू शकले नाही। जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांवर विशेष प्रेम आणि त्यामुळेच जळीतळी जरांगेंना देवेंद्र फडणवीस दिसतात। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात अडथळा आणल्याचं सांगितल्यास पदाचा राजीनामा देण्याचं आव्हानच देवेंद्र फडणवीसांनी केलं। याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो। शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। याचं कारण एक लक्षात ठेवा, आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे। त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील। खरं तर राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवरच काम करतात। मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकारही मुख्यमंत्र्यांचाच। त्यामुळे जरांगे पाटील फक्त राजकीय प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांवर बेछूट आरोप करत सुटले आहेत। विरोधक असे फेक नरेटिव्ह पसरवून कधीच सत्तेत येऊ शकत नाही। त्यामुळे आता तरी विरोधकांनी खोटं बोलून जनतेची फसवणूक करणं थांबवलं पाहिजे, हीच इच्छा आहे।